जय श्रीकृष्ण. मी चंद्रकांत कवडे आपलं गीता ऑलिम्पियाडमध्ये स्वागत करत आहे. गीता ऑलिम्पियाड याबद्दलची माहिती, जर तुम्ही गीता परिवाराशी संबंधित असाल तर ओझरती का होईना पण नक्कीच असेल. पण ज्यांचा गीता परिवाराशी संबंध नाही, अद्याप आलेला नाही, त्यांच्यासाठी ही माहिती खूप उपयुक्त आहे. तसं तर सर्वांनीच या ऑलिम्पियाडमध्ये भाग घेणं गरजेचं आहे. गीता ऑलिम्पियाड हा यावर्षी गीता जयंती निमित्त भगवद्गीता आणि भारतीय संस्कृती संबंधी जे आपलं सामान्य ज्ञान आहे त्याच्याशी संबंधित आपली एक महास्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये भारतीय कल्चर किंवा संस्कृती, इतिहास, संत साहित्य इत्यादी बाबत माहिती तर आहेच, शिवाय अनेक खूप रोमांचक अशा प्रकारचे गेम्ससुद्धा या स्पर्धेमध्ये ठेवलेले आहेत. स्पर्धा भव्य आहे आणि त्याचप्रमाणे भव्य बक्षीसंसुद्धा ठेवलेली आहेत. पहिलं बक्षीस 1,00,000 रुपये, दुसरं बक्षीस 51,000 रुपये आणि तिसरं बक्षीस 21,000. शिवाय पहिल्या 100 लोकांना 1,100 आणि प्रमाणपत्र. पहिल्या 1,000 स्पर्धकांना विशेष असा टी शर्ट आणि इतरांना प्रमाणपत्र दिली जाणार आहेत. अशा प्रकारच्या या रोमांचक आणि खूप माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण असलेल्या या स्पर्धेमध्ये प्रत्येकाने सहभागी व्हावं असं मला नक्की वाटतं. मी स्वतः याच वर्षी या स्पर्धेमध्ये सहभागी झालो आहे आणि खरं पाहिलं तर अगदी दिवसभर खूप छान वेळ जातो. आपल्याला संत साहित्याविषयी खूप माहिती मिळते, आपल्या भारतीय संस्कृतीविषयी माहिती मिळते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गीतेचं जे ज्ञान आहे, गीतेचं जे सार आहे, तेही यातून अभ्यासलं जातं. त्यामुळं ही स्पर्धा खरोखर बक्षिसासाठी नसली तरी आपली सांस्कृतिक प्रगती व्हावी, व्यक्तिमत्व विकास व्हावा, यासाठी या स्पर्धेमध्ये प्रत्येकाने भाग घेतलाच पाहिजे. तुम्हीसुद्धा उशीर करू नका. स्पर्धेचं रजिस्ट्रेशन तुम्ही आजसुद्धा करू शकता आणि या स्पर्धेमध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करून तुम्ही या स्पर्धेच्या विजेत्यांच्या यादीमध्ये नक्की समाविष्ट होऊ शकता. जय श्रीकृष्ण.